कारण हा आता नवीन गोल आमच्याकडे आलेला आहे। एकाच तलाट्याच्या नावावर जे इथे ऐरोलीच्या विधानसभेमध्ये 2014ला होते। म्हणजे हे प्रकरण आजचं नाही आहे, हे प्रकरण खूप जुनं दिसतंय। त्या जे जे कोण तलाटे आहेत ते 2014 पूर्वी या ऐरोली विधानसभेच्या यादीवर काम करत होते। आणि ही जी विधानसभेची जी ऑफिस आहे ऐरोलीला, तिथे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम होते, निवडणूक आयोग म्हणून काम करत होते। तर सांगायचा घोल असा आहे की एका अधिकाऱ्यांच्या नावावर 288 मतदारांची नोंद होऊच कशी शकते। जर झाली असेल तर ह्याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झालेत का, किंवा ह्यांनी काय ह्याच्यामध्ये ज्या कुणी या माजी नगरसेवकांनी किंवा समाजसेवकांनी जे कुणी ही कामं केलेली आहेत त्यांनी त्यांना काय आर्थिक लाभ पोहोचवला आहे का। असं दिसतंय की हा आर्थिक लाभ घेऊनच या सगळ्या मतदारांना एकत्र एकाच लिस्टमध्ये आणून ठेवलेलं आहे। म्हणजे ही जर 288 लोक एकाच वेळेला जर मतदानाला गेली तर तो जो समोरचा जो उमेदवार आहे तो 100% जिंकणार। क्रॉस चेक आम्ही त्याचं केलेलं आहे आणि अजून चालू आहे आमचं, कारण 288 मतदार पोहोचायला थोडा आम्हाला अजून एक 2-4 दिवस लागतील। त्याचंही अपडेट आम्ही तुम्हाला वारंवार देऊ। कारण आता आम्ही जेव्हा मी त्यांचे डबलवर नंबर टाकून बघितले तर खरोखर ती लोक तिथे राहतात का नाही राहत, तर भरपूरशी लोक तिथे राहत नाही आहेत। हे क्रॉस चेक केलेलं आहे, अजून काही क्रॉस चेक बाकी आहे ते आम्ही आता लवकरात लवकर तुम्हाला करून देऊ। पण ह्या यादीतला घोल लवकरात लवकर संपला पाहिजे आणि जो सामान्य जो मतदार आहे, जो तरुण मतदार आहे, त्यांची नावं ऍड करणं गरजेचे आहेत। जर ही जर घोलाची नावं असतील किंवा ही जर नावं चुकीची असतील तर ती निवडणूक आयोगानं मतदार यादीतून कायमची काढून टाकली पाहिजेत। हो, आता मी हा आमचा जो सगळा घोल आहे हे आमचे नवी मुंबईचे जे शहराध्यक्ष आहेत गजानन काळेसाहेब यांच्याकडे तुम्ही पाठवलेलं आहे। तर ते बोलले की आता आपला 1 तारखेचा मोर्चा होऊ दे, त्याच्यानंतर मग आपण ही तक्रार आपण निवडणूक आयोगाला करू। हो, म्हणजे असं थोडंसं माहिती आहे की माजी नगरसेविका होत्या इथल्या, त्यांचे जे पती आहेत समाजसेवक, त्यांच्याकडून हे काम झालेलं आहे असं आमच्या थोडंसं निदर्शनास आलेलं आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।